सर्वांचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आहे अक्षय तृतीया। तर अक्षय तृतीया निमित्त तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा। तर सकाळीच व्हिडिओ आता स्टार्ट केलेला आहे। माझ्या देवांची पूजा सुद्धा झालेली आहे। पूजा वगैरे हे सगळं मी तुम्हाला दाखवत नाही बसले, डायरेक्ट पूजा झाल्यानंतरच मी व्हिडिओ स्टार्ट केलाय। आणि आता करायची आहे आपल्याला अक्षय तृतीया निमित्त विशेष पूजा, उंबरठा पूजन। त्यानंतर आज अन्नपूर्णा मातेचा वाढदिवस सुद्धा असतो, तर त्यानिमित्त सुद्धा आज विशेष पूजा असणार आहे। पण त्यापूर्वी आम्ही आता जरा बाहेर चाललोय, कारण मला कुंचन सेवा करायची आहे संध्याकाळी। आणि कुंचन सेवेमध्ये चांदीचं लक्ष्मी मातेचं आपल्याला नाणं लागणार आहे, तर ते घ्यायला आता आम्ही ज्वेलर्सच्या दुकानात चाललोय। तसंही आणायचे अक्षय तृतीया आहेच। गेल्या वर्षी मी सोन्याचा पत्रा घेतला होता माझ्या लक्ष्मी कुबेर पोटलीसाठी, यावेळेस मी चांदीचं नाणं घेणार आहे। आणि जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मला लक्ष्मी कुबेर पोटली पण आता आज बनवायची आहे। तर हे सगळं आज, ह्या सगळ्या पूजा आज होणार आहेत। तर हळूहळू एक एक आपण सुरुवात करूया। आता तर स्वयंपाक मी सकाळीच करून घेतला, स्वयंपाक झाला, देवांची पूजा झाली। आता जातोय आम्ही बाजारात थोडंसं सामान घ्यायला आणि चांदीचं नाणं घ्यायला। आल्यानंतर पुन्हा भेटूया, चला आमच्यासोबत। बाजारात आणि ज्वेलर्सच्या दुकानात खूप गर्दी होती, त्यामुळे मला तिथे शूट करता नाही आलं। आणि विशेष म्हणजे ना, ही पितरांची पूजा 12च्या आतमध्ये करायची असते, त्यामुळे शूट करत बसल्याचं तर वेळ झाला असता। आणि ह्या दिवशी शूटपेक्षा महत्त्वाचं मला ही पूजा होती, त्यामुळे मी तिथे शूट नाही केलं, सरळ वस्तू घेऊन घरी आले। चांदीचं नाणं मी घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला संध्याकाळी कुंचन सेवेला दाखवेन। तर अक्षय तृतीयाला पितरांची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। तर पितरांची पूजा कशी करायची, तर ह्या दिवशी पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि दान करणे अक्षय फलदायी मानले जाते। आता तर्पण म्हणजे काय, तर तर्पण म्हणजे पितरांना पाणी अर्पण करून त्यांना प्रसन्न करणे। पिंडदान म्हणजे पितरांसाठी पिंडदान करणे, म्हणजेच त्यांना अन्न वस्त्र अर्पण करणे। दान, या दिवशी वस्त्र, पाणी, अन्न, पुस्तक इत्यादी दान करणे। ह्याने काय होतं, पितर आपले प्रसन्न होतात। पितरांचे ध्यान करून त्यांना अर्पण केलेला दिवा, इतर वस्तू त्यांना अर्पण करणे हे सुद्धा शुभ मानले जाते। तिल तर्पण म्हणजेच काय, तर या दिवशी पितरांना गती मिळण्यासाठी तिल तर्पण केले जाते। आता अक्षय तृतीयेला पितरांना प्रसन्न केल्याचे अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात। सगळ्यात पहिलं म्हणजे असं म्हणतात, देवापेक्षा जास्त महत्त्वाचे पितरांचे आशीर्वाद आहे। पितरांना प्रसन्न केल्यामुळे त्यांच्याकडून आशीर्वाद मिळते, ज्यामुळे कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांत टिकून राहते। या दिवशी केलेले कार्य, विशेषतः पितरांसाठी केलेले कार्य, पाप नष्ट करते, पुण्य वाढवते। पितरांना प्रसन्न केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी, शांती नांदते। आपल्या मुलांची प्रगती होते, व्यापार, व्यवसाय ह्याच्यामध्ये वृद्धी होते। त्यामुळेच पितरांचे ह्या दिवशी आशीर्वाद घेणे, त्यांची पूजा करणे, त्यांच्या नावाने दान करणे हे खूप खूप फलदायी मानले जाते। त्यामुळे ही 12च्या आत माझी पूजा झालेली आहे। नैवेद्य पण मी दाखवला आहे। आणि यावर्षी मी स्वयंपाक लवकर करून घेतला होता, त्याच्यामुळे मला ही सगळी पूजा व्यवस्थित शांत चित्ताने करता आली। दुपारी थोडा आराम करून मी संध्याकाळच्या पूजेला सुरुवात केली, कारण संध्याकाळी आज मला सिद्ध करायची होती आपली लक्ष्मी कुबेर पोटली। त्यानंतर शेगडी पूजन करायचं होतं, उंबरा पूजन करायचं होतं। शेगडी पूजन हे मी सकाळी सुद्धा केलं होतं, पण स्वयंपाक करायचा होता, त्याच्यामुळे मी फक्त व्यवस्थित पूजा केली होती, मला व्हिडिओ शूट करायला मिळाला नव्हता। त्यामुळे म्हटलं तसं पण आता तिनिसान झालेली आहे, तर छानपैकी आपण शेगडी पूजन पण आता करूया, आणि म्हणून आपल्या व्ह्युअर्सला पण आपल्याला दाखवता येईल। आणि त्याच शेगडी पूजन करत असतानाच बेल वाजली आणि माझं हे पार्सल मला रिसीव्ह झालं, ज्याची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहत होती। कारण ह्या पानवेल पितळीची प्लेट मला हवी होती कुंचम सेवेसाठी, आणि ही प्लेट मी जागृती ताईंकडून ऑर्डर केलेली आहे। जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा, मी त्यांची
कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा तुम्हाला कमेंट करेन. तर ही इतकी रेखीव प्लेट आहे, 13 इंचाची प्लेट आहे आणि मला खूप रिझनेबल रेटमध्ये मला ही मिळालेली आहे की ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होती, कारण मला कुंचन सेवेसाठी ही प्लेट हवीच होती आणि ती प्लेट मला रिसीव्ह झाली. इतकं बरं वाटत होतं मला. अगदी 3 संजेच्या वेळेस ही प्लेट मला घरी आली. कसं असतं, आपलं मनापासून आपण जे विचार करतो ना की ती होतेच होते. जर आपला भाव शुद्ध असेल, मन शुद्ध असेल, की आपल्याला हवी ती गोष्ट आपल्याला हवी त्या वेळेत नक्की मिळते. तर आता शेगडी पूजन अक्षय तृतीयाला का करायचं हे तुम्हाला माहिती आहे का? अक्षय तृतीया हा दिवस आपण अन्नपूर्णा मातेचा वाढदिवस म्हणून पण साजरा केला जातो. चैत्र गौरीला माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची ह्याच दिवशी सासरी पाठवणी होते. शेगडी पूजन सोबत मी धान्याची सुद्धा पूजा केली. हा भाग माझा धान्याचा कोठार आहे. इथे मी वर्षभराचं धान्य कोठीमध्ये साठवून ठेवलेलं आहे. तर अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मी माझ्या धान्याच्या कोठाराची सुद्धा पूजा केली. गावाकडे धान्याचं कोठार असतं, हे माझं धान्याचं कोठार आहे. त्यामुळे याची पूजा करणं पण आज अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे माझ्या या तिन्ही कोठ्यांवर मी स्वास्तिक काढलं आणि चांगलं तुपाचा दिवा दाखवून मी मनापासून पूजा केली. कारण कसं आहे, धनधान्याने घर समृद्ध असेल तरच आपलं घर खऱ्या अर्थाने समृद्ध. पहिलं म्हणजे आरोग्यम धनसंपदा आणि दुसरं म्हणजे घर धनधान्याने भरलेलं असणं. असं म्हणतात की ज्या घरामध्ये धान्य भरलेलं असतं त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. आयुष्यभर काहीच कशाचीच कमी पडत नाही. म्हणून मला जागा पण खूप छान मिळाली वास्तुशास्त्रानुसार, म्हणून इथे पण पूजा केली. आणि आता सुरुवात केली उंबरठ्या पूजनला. कोणताही सण असू दे किंवा अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार, या वेळेला उंबरठा पूजन हे आलंच. उंबरठा पूजनाने बाहेरची निगेटिव्हिटी आपल्या घरात प्रवेश करत नाही. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती नांदते आणि घराचा प्रवेशद्वार जितका आकर्षक ना तेवढी पॉझिटिव्हिटी घरामध्ये असते. कारण कोणीही घरामध्ये जेव्हा दरवाजा वाजवतं त्यावेळेस उंबरठा पाहूनच मन त्यांचं प्रसन्न होतं. कारण सुगंध एक प्रकारचा इतका छान येत असतो. उंबरठा पूजनामध्ये आपण चंदन घालतो, हळद असते, कापूर असतं, अष्टगंध असतं, गुलाब पाणी, गोमूत्र, पवित्र जल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना उंबरठ्याला एक प्रकारचा खूप सुंदर सुवास येतो. प्रसन्न वाटतं एकदम. त्यामुळे तुम्ही जर उंबरठा पूजन करत नसाल तर नक्की उंबरठा पूजन करा. मार्बलचा असू द्या, लाकडाचा असू द्या, पण उंबरठा पूजन कराच करा. खूप फायदा होतो. आणि आता सेवा चालू केलेल्या आहेत. धनलक्ष्मी कुंचन सेवा मला करायची आहे. अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे. माझ्याकडे जे दगडी वस्तूंचं मिनिएचर आहे, शेगडी, त्यानंतर जातं, ह्या सगळ्यांची पूजा करायची आहे. तर आता हळूहळू एक एक मी सुरुवात केली आहे. सगळंच एकदम करायचं आहे, त्याच्यामुळे जरा वेळ लागतो. कदाचित व्हिडिओ पण मोठा होईल, पण तरी शेवटपर्यंत पहा, आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ. धनलक्ष्मी कुंचन सेवा ही लक्ष्मी मातेची अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते आणि ही पूजा अगदी सुंदरच दिसावी, लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी म्हणून यासाठी सगळा वेळ लागतो. आता ही लक्ष्मीची पावलं मी ताटात ठेवणार होते, पण तिथे अडचण होत होती म्हणून परत ती मी बाहेर ठेवली. कारण सगळ्या गोष्टी, हार, फुलं व्हायला सुद्धा जागा मिळायला पाहिजे. तर धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये काय काय साहित्य असतं तर पिवळ्या कवड्या, सगळं लक्ष्मी मातेचं आवडीचं सामान या कुंचन सेवेमध्ये वापरतात. 5 पिवळ्या कवड्या असतात, 5 गोमती चक्र असतं, 5 लाल गुंजा असतात, 5 बांगड्या असतात, 1 लघु नारळ असतो, 1 लेकुरवाळी हळकुंड असते, 3 लवंगा असतात, त्यानंतर आपला चांदीचा कॉईन असतो. आणि कसं बरीच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, कुणी ह्या सगळ्या वस्तू चांदीच्या करतात. पण माझं असं म्हणणं आहे ना की ज्या गोष्टी नॅचरल ज्या आहेत
त्याच वापरणं गरजेचं आहे. आता मला सांगा तुम्ही, मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की चांदीची पान सुपारी असते, पण खरं विड्याचं पान सुपारी ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे की नाही? तर मग ज्या गोष्टी चांदीच्या घेणं शक्य आहे त्या चांदीच्या घ्याव्या, पण ज्या गोष्टी आपल्याकडे नॅचरली अवेलेबल आहेत त्या का बरं वापरू नये देवीच्या पूजेसाठी? देवीला लवंग का आवडते माहिती आहे का? देवीला पानाचा विडा आवडतो आणि हा पानाच्या विड्यामध्ये आवर्जून लवंग घालतात. त्यानंतर लवंग हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. तर ह्या अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाची आवड निवड असते, प्रत्येकजण त्यांच्या ऐपतीनुसार त्यांच्या आवडीनुसार ही सेवा करत असतो. पण मला ज्या गोष्टी चांदीच्या घ्यायच्या आहेत त्याच मी चांदीच्या घेते, पण ज्या नॅचरली अवेलेबल आहेत ना त्या पूजेसाठी मी त्या नॅचरली अवेलेबलच गोष्टी वापरते. जसं की लघु नारळ आरामात पूजेच्या दुकानात मिळतो, तर मी तोच वापरला आहे. लवंगासुद्धा मी अख्ख्या लवंगा ज्या मी साठवणीसाठी घरी आणते मी त्याच वापरलेल्या आहेत. कोण कोण ह्या अक्षता पण चांदीच्या वापरतात, पण आपल्याकडे आहेत अक्षता तर आपण नॉर्मलच वापरायच्या, तुमच्यावरती आहे. तर ह्या कसं ही सेवा कशी असते, ह्या एक एक वस्तू घ्यायच्या, ह्या आपल्या कुंचन पात्रामध्ये घालायच्या, वाहायच्या आणि वरतून आपल्याला थोडे 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 तांदूळ असे अर्पण करायचे. एक छोटा मोतीशंख पण असतो याच्यामध्ये, एक विष्णू कवडी असते, बऱ्याच गोष्टी आहेत. हे व्हिडिओ जसं दाखवलं आहे ना तसं स्टेप बाय स्टेप तुम्ही कुंचन सेवा करू शकता. मुद्दामच हा व्हिडिओ मोठा झाला आहे कारण हे सगळं मला तुम्हाला दाखवायचं होतं. एकदम डेडिकेटेड कुंचन सेवेचा सुद्धा मी व्हिडिओ करीन, तो पण तुम्ही नक्की अवश्य बघा. थोडंसं जरा मिस्टेक होते बोलायला. तर असं पूर्ण कुंचन अगदी काठोकाठ भरून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं खाली सांडतंच आता पूजा करताना, पण ठीक आहे तेवढं चालतं. आणि पूर्ण कुंचन भरल्यानंतर हेच ते चांदीचं नाणं जे मी तुम्हाला सांगितलं होतं, गेले होते मी सकाळी त्यावेळेस मी ते आणलं होतं. तर हे चांदीचं नाणं आपल्याला आता ह्या कुंचन सेवेच्या कुंचन पात्राच्या एकदम वरती ठेवायचं आहे. त्यामुळे हे जे तांदूळ आहेत ना ते वरती एकदम सेट करून ठेवायचे, कारण आपल्याला चांदीचा कॉईन असा खोचून ठेवावा लागतो. कुंचन सेवा झाल्यानंतर सुरुवात केली अन्नपूर्णा मातेच्या पूजेसाठी, कारण अक्षय तृतीया हा दिवस अन्नपूर्णा मातेचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. तर ह्या संदर्भातचा ना डिटेल व्हिडिओ मी शाकंभरी पौर्णिमेचा मध्ये सांगितलेला आहे की शाकंभरी माता आणि अन्नपूर्णा मातेचा परस्पर काय संबंध आहे आणि अक्षय तृतीयालाच अन्नपूर्णा मातेचा वाढदिवस का असतो. तर तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ डिटेलमध्ये अवेलेबल आहे, तर तो तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सगळं समजेल. आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचं प्रतीक म्हणून मी हे जे माझ्याकडे जातं, खलबत्ता, पाटा, वरवंटा हे सगळं आहे त्याची सुद्धा मी यथासांग पूजा केली आहे. आणि आता सगळी पूजा झाल्यानंतर मी दूध साखरेचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवला आहे. आणि आता लक्ष्मी कुबेर पोटली कशी सिद्ध करायची हे मी तुम्हाला दाखवत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्येही दाखवलेलं आहे. तर आता ही एक छोटीशी पद्धत आहे लक्ष्मी कुबेर पोटली तयार करण्याची. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते. जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देव कर्पूर विर्वासिनी सुरवरमणी माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकरे जठरी जन्मविलादाता सहस्रवदनी भूधरनपुरे गुणगाता. जय देव आई गांबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती. आरती ओवाळू अंबे करू आरती. पिवळा पितांबर त्याला मोत्याचं घोस हिऱ्या मोत्याचं घोस. आरतीच्या वेळांबा पातळणीस आई गांबा बाई तुझ्या पाजळल्या ज्योती तुझ्या पाजळल्या ज्योती. आरती ओवाळू अंबे करू आरती. तर झाली आता अक्षय तृतीयाची पूजा. सकाळपासून सगळा दिवस धावपळीत गेला. कदाचित हा व्हिडिओ मोठा पण होऊ शकतो, पण मी आशा करते की तुम्हाला नक्की आवडेल हा
व्हिडिओ, कारण आज पितरांची पूजा करायची होती. करा पूजन, उंबरा पूजन, त्यानंतर आजपासून मी धनलक्ष्मी कुंचन सेवा चालू केली आहे महालक्ष्मी आईची. तर गेल्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी काय काय साहित्य लागतं ते. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आज अशा प्रकारे मी धनलक्ष्मी कुंचन सेवा पण केली. अन्नपूर्णा मातेचा आज वाढदिवस म्हणून अन्नपूर्णा मातेची पण पूजा केली आणि आपलं धन धान्य शेगडी सगळं पूजन केलं. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.